लहान मुलांचे लाडके चाचा नेहरू अर्थात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, दबदबा होता आणि त्यांच्याविषयी विलक्षण आकर्षणही होतं। त्यांच्याबाबतचे अनेक किस्से आजही सांगितले जातात। आता यातले काही किस्से त्यांच्या कामाबद्दलचे तर काही अगदी त्यांच्या खासगी आयुष्यातली आहेत। त्यातलाच एक म्हणजे जेव्हा एक आदिवासी महिला पंडित नेहरूंमुळे आयुष्यभर अविवाहित राहिली होती। तत्कालीन बिहार म्हणजे सध्याच्या झारखंड मधला आदिवासी समाज तिला पंडित जवाहरलाल नेहरूंची पत्नी मानत होता, पण नेहरूंना मात्र कदाचित याची फारशी कल्पनाही नव्हती। आता नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। ही गोष्ट आहे साल 1959 ची। 6 डिसेंबर 1959 रोजी पंडित नेहरू झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात असलेल्या पंचेत धरणाचं उद्घाटन करणार होते। पण यावेळी धरणाच्या बांधकामात गुंतलेल्या एखाद्या मजुरानं धरणाचं उद्घाटन करावं अशी त्यांची इच्छा होती। आता त्यासाठी आणि पंडित नेहरूंचं स्वागत करण्यासाठी एका मुलाचा आणि मुलीचा शोध सुरू होता, जे नेहरू कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करणार होते। त्यावेळी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये अर्थात डीव्हीसी मध्ये हंगामी मजूर म्हणून काम करणाऱ्या बुधनी मांझीन हिला नेहरूंच्या स्वागताची ऑफर देण्यात आली। यावेळी संथाली समाजातल्या आणखी एका तरुणाचंही स्वागत करणाऱ्या संघात समावेश होता। झारखंड मधल्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांची निवड केली होती। बुधनी या धनबाद जिल्ह्यातल्या खोरबोना गावातल्या होत्या। अर्थात नेहरूंचं स्वागत करायचं म्हणून त्या खूप आनंदातही होत्या। तो दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी बुधनी यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती। त्या त्यांच्या संस्कृतीनुसार छान साडी, प्रिंटेड ब्लाउज, कानातले आणि पारंपरिक संथाली नेकलेस घालून आल्या होत्या। त्यावेळी त्या फक्त 15 वर्षांच्या होत्या। पंचेत येथे पोहोचल्यावर बुधनी मांझीनी यांनी पंडित नेहरूंचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं। त्यांना पुष्पहार घातला, टिळा लावून त्यांची आरतीही केली। यानंतर पंतप्रधानांच्या विनंतीवरून त्या त्यांच्यासोबत उद्घाटनाच्या ठिकाणी गेल्या, जिथे त्यांनी बुधनी यांना धरणाच्या दरवाजाची बटणं चालू करून धरणाचं उद्घाटन केलं। या घटनेनंतर बुधनी प्रसिद्धीच्या झोतात आल्या। कोलकातामधून प्रकाशित होणाऱ्या स्टेट्समन आणि आनंद बाजार पत्रिकासह अनेक वृत्तपत्रांनी पंतप्रधान नेहरूंसोबतचे त्यांचे फोटो आणि उद्घाटनाच्या बातम्या पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केल्या। त्या काळी बुधनी मांझीन या बहुधा भारतातल्या पहिल्या मजूर असतील ज्यांच्या हस्ते एका प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं। बुधनी यांच्यासाठी तो दिवस खूप आनंदाचा होता, पण शेवटी तोच दिवस त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी शोकांतिका घेऊन आला। जेव्हा बुधनी त्यांच्या खोरबोना गावात परतल्या तेव्हा तिथले दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद झाले होते। स्वतःचे नियम पाळणाऱ्या संथाली आदिवासी समाजानं बुधनी यांच्यावर बहिष्कार टाकला होता, कारण त्यांनी नेहरूंना हार घातला होता, म्हणजेच त्यांनी नेहरूंशी लग्न केलं होतं। समाजाच्या नेत्यांनी दुसऱ्या दिवशी पंचायत बोलवली आणि घोषणा केली की बुधनी नेहरूंची पत्नी झाली आणि आता कोणताही संथाली तरुण त्यांच्याशी लग्न करणार नाही। नेहरू संथाली नव्हते म्हणून बुधनी यांनाही दुसऱ्या समाजातील व्यक्तीशी लग्न केल्याबद्दल गुन्हेगार घोषित करण्यात आलं। त्यांना गाव आणि समाजातून हाकलून देण्याची शिक्षा झाली। यानंतर बुधनीच्या कुटुंबियांनीही त्यांना साथ दिली नाही। समाजातून बहिष्कृत होण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुलीचा त्याग करणं निवडलं। बुधनी घरोघरी फिरत राहिल्या, पण कोणी त्यांना एक ग्लास पाणीही दिलं नाही। त्यानंतर सुधीर दत्ता यांनी बुधनीला त्यांच्या घरी नेलं। ते दोघंही तिथं पती पत्नीसारखे राहू लागले। बुधनी यांना दत्तापासून एक मुलगी होती, जिला संथाली समाजानं स्थान दिलं नाही। सुधीर आणि बुधनी यांची मुलगी रत्ना यांच्या लग्नासाठी आदिवासी समाजातील मुलगा न शोधण्याचा इशाराही समाजाकडून देण्यात आला होता। बुधनींचं नशीब इतकं वाईट होतं की 1962 मध्ये डीव्हीसीनं त्यांना नोकरीवरून काढून टाकलं आणि यावेळी त्याचं कोणतं ठोस कारणही देण्यात आलं नाही। 1985 मध्ये बुधनी यांनी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची भेट घेतली। गांधींनी त्यांना पुन्हा डीव्हीसी मध्ये नोकरी मिळवून दिली, जिथं त्या निवृत्तीपर्यंत काम करत राहिल्या। पण नेहरूंना केवळ हार घातल्यामुळे बुधनींना त्यांची पत्नी म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्या आयुष्यभर अविवाहितच राहिल्या। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी।